शिराळ्यामधल्या दालमिया कारखान्यावरती उद्या स्वाभिमानी शेतकरी संघटना ही आंदोलन करणार आहे। यावेळी लवकरात लवकर उसाला दर जाहीर करण्याची मागणी राजू शेट्टींनी केली आहे। पुण्याच्या वडगावमध्ये उसाला दर मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केलंय। यावेळी उसाला 3,300 रुपये दर देण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे। दरम्यान दरवाढ मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकार कांदा खरेदी करणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। नाशिक जिल्ह्याच्या सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा लिलावाला सुरुवात झाली आहे। मात्र कांद्याच्या दरामध्ये 1,100 रुपयांची क्विंटलच्या मागे घसरण झाली आहे। दरम्यान कांदा दर हे कोसळले, त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक कोंडीमध्ये सापडलाय। शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन मुंबईकडे निघालेल्या सत्यशोधक शेतकरी संघटनेचा मोर्चा धुळ्यामध्ये दाखल झालाय। या मोर्चाला आझाद समाज पार्टीनं जाहीरपणे पाठिंबा दिला। वेळ पडल्यास शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरती उतरण्याचा इशाराही देण्यात आलाय। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या मागण्यांसाठी सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीनं बिहार मोर्चा काढला जातोय। हजारो शेतकऱ्यांचा हा मोर्चा धुळे शहरामध्ये दाखल झाला असून सरकारनं सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। केंद्र सरकारने ऊस तोडणी यंत्र अनुदानासाठी 96 कोटी 39 लाख रुपयांचा अनुदानाचा निधी मंजूर केलाय। ही रक्कम मंजूर अनुदानाच्या 25% असून उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाईल। अनुदानासाठी 7,300 अर्ज दाखल झाले आहेत। मनोज जरांगे पाटलांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येतं। यावेळी त्यांना ताप आणि अशक्तपणा आहे। सीआरपी टेस्टचे रिपोर्ट नॉर्मल असल्याची माहिती समोर आली आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये 1,351 कुणबी नोंदी सापडल्यात। यासाठी महानगरपालिकेनं विविध विभागांमधल्या 1,34,602 कागदपत्रांची तपासणी केली आहे। रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा आज नागपूरमध्ये आहे। या संघर्ष यात्रेला ठाकरेंच्या शिवसेनेसह काँग्रेसचे नेते सुद्धा उपस्थित राहतील। दिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू आहे। आज अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे। अधिवेशनामध्ये सरकार कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्या राज्याचं लक्ष आहे। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या बालेकिल्ल्यामध्ये आज शरद पवार यांची तोफ दडाडणार आहे। नागपूरच्या मानस चौकामध्ये पवारांची सभा होणार आहे। या सभेला उद्धव ठाकरे आणि दिग्विजय सिंह हे सुद्धा उपस्थित राहतील। कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळालाय। भुजबळांच्या विरोधातील ईडीची याचिका मागे घेण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे। मात्र पंकज भुजबळ यांना दिलासा नाहीये। शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर आज पुन्हा एकदा सुनावणी होते। आज उलट तपासणीचा शेवटचा दिवस असण्याची शक्यता आहे। दीपक केसरकर आणि भरत गोगावले यांची उलट तपासणी केली जाईल। दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक 13 आणि 14 डिसेंबर रोजी मराठवाड्यामध्ये येत आहे। या पथकाद्वारे विभागातील 4 जिल्ह्यांची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे। या केंद्रीय पथकामध्ये सहसचिव प्रिया राजन यांच्यासह 9 मंत्रालयातील 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे। दुष्काळाची परिस्थिती बघण्यासाठी केंद्राचं पथक आजपासून 4 दिवसांच्या पुणे आणि सोलापूरच्या दौऱ्यावरती येत आहे। या पार्श्वभूमीवरती पुणे आणि सोलापूर जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्तालयामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे आणि याच पार्श्वभूमीवरती पंकजा मुंडे या गोपीनाथ गडावरती जाऊन अभिवादन करणार आहेत। तर गोपीनाथ मुंडेंची जयंती साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे। कसारा घाटामध्ये मालगाडी रुळावरून घसरल्यामुळे या मार्गावरील काही रेल्वे गाड्या या रद्द झालेल्या आहेत। यावेळी प्रवाशांनी माहिती घेऊनच या मार्गावरून प्रवास करण्याचं आवाहन रेल्वेने केलं आहे। तुळजाभवानी मंदिरातील सोन्याचे दागिने वितळवण्याच्या प्रक्रियेला संभाजीनगर खंडपीठानं स्थगिती दिली आहे। या याचिकेवरती 9 जानेवारी रोजी पुढची सुनावणी होईल। राज्यातील अनधिकृतरित्या सुरू असलेल्या 661 शाळांपैकी 78 शाळा बंद करण्यात आल्या। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली आहे। नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील असलोद गावामध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेच्या अंतर्गत कारवाई केली जाते। ग्रामपंचायतीनं केलेल्या कारवाईमध्ये अतिक्रमित दुकानांवरती ही कारवाई केली गेली आहे। नंदुरबार नगरपालिकेवरती प्रशासक राज असल्यामुळे गेल्या 2 वर्षांपासून 10% मिळणारी कर सवलत यावर्षी मिळणार नाहीये। त्यामुळे पालिका हद्दीतील 30,000 मालमत्ता धारकांना याचा फटका बसतोय। कोल्हापुरात विविध मागण्यांसाठी डाक सेवकांनी आजपासून संप पुकारलाय। ऑल इंडिया ग्रामीण
डाक सेवक युनियन आणि नॅशनल युनियन ग्रामीण डाक सेवकांच्या नेतृत्वामध्ये हा संप केला जाईल। जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत संप पुकारलाय। संपामध्ये जवळपास 40 ते 50 हजार कर्मचारी शिक्षक सामील होण्याचा विश्वास व्यक्त होतोय। पुण्याच्या पवना धरणग्रस्तांनी पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे। पुनर्वसन महिनाभरामध्ये करा, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा धरणग्रस्तांनी केलाय। दरम्यान पिंपरी चिंचवडला जाणारं पाणी बंद करण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे। गोकुळ कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 13 जागांसाठी छाननी आणि त्यानंतर तब्बल 147 उमेदवारी अर्ज पात्र ठरले आहेत। यावेळी निवडणूक होणार की परंपरेप्रमाणे बिनविरोध होणार याकडे सभासदांचं लक्ष आहे। कोल्हापूरच्या पुईखडी इथल्या सबस्टेशन दुरुस्तीसाठी महावितरणकडून वीज पुरवठा हा खंडित करण्यात आला होता। त्यामुळे महानगरपालिकेनं शहरामध्ये 23 ठिकाणी टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू केला आहे। पुणे जिल्ह्यातील 26 धरणांमध्ये 133.12 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 60 टीएमसी पाणीसाठ्यामध्ये घट झाली आहे। जिल्हा परिषदेच्या 2019 मध्ये गट क संवर्गातील रद्द झालेल्या परीक्षेचे शुल्क परत करण्यात आले। 8000 जणांना परीक्षेचं शुल्क परत केल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्रशासनानं दिली आहे। कोल्हापूरच्या हवेतील गुणवत्ता खालावली आहे। यावेळी शहरातील हवेतील गुणवत्तेचा निर्देशांक 322 पर्यंत गेलाय। त्यामुळे शहरातील नागरिकांना श्वसनाचा संबंधित आजाराचा धोका वाढण्याची शक्यता आहे। संभाजीनगरच्या माध्यमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांची समायोजनाची प्रक्रिया आज होणार आहे। शिक्षणाधिकाऱ्यांनी याबद्दलची माहिती दिली आहे। दरम्यान अतिरिक्त शिक्षकांसह मुख्याध्यापकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। नंदुरबार जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पोलीस विभागाच्या वतीनं नाकाबंदी केली जाते। या दरम्यान मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या 70 जणांवरती कारवाई झाली आहे। एसटी महामंडळाच्या संभाजीनगर विभागाच्या वतीनं नाट्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। 12 डिसेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत पैठण गेट इथल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये ही स्पर्धा पार पडेल। शिवाजी विद्यापीठाचा 60वा दीक्षांत समारंभाचं 18 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आलंय। समारंभाच्या पूर्वतयारीसाठी विद्यापीठातील सर्व प्रशासकीय विभाग सुरू राहतील। राज्यामध्ये जमीन मोजणीसाठी येणाऱ्या अर्जांची संख्या ही दिवसेंदिवस वाढती आहे। मात्र भूमी अभिलेख विभागामध्ये कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या यामुळे अर्ज प्रलंबित राहण्याचं प्रमाणही वाढलंय। दरम्यान प्रलंबित मोजण्या या मार्चपर्यंत पूर्ण केल्या जातील। पिंपरी चिंचवड शहरामध्ये विविध भागांमध्ये रस्त्याची कामं सुरू केली गेली आहेत। त्यामुळे नागरिकांना धुळीसोबतच खड्ड्यांचा सुद्धा नाहक त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान रस्त्यांची कामं तात्काळ पूर्ण करण्याची मागणी नागरिकांची आहे। नागपूरमध्ये स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर सन्मान समारोह आणि महापुरुषांचे कौशल्य विचार पुस्तक प्रकाशन सोहळा याचं आयोजन करण्यात आलंय। राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होईल। पिंपरी चिंचवडच्या भोसरीमध्ये बनावट आधार कार्ड आणि त्यामध्ये फेरबदल करणाऱ्या टोळीला अटक झालेली आहे। शिवराज चांभारे, गणेश यंगड असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामध्ये सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। खांडवारा गावातील आठवडी बाजारामध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ होतीये। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। याकडे पोलीस प्रशासनानं वेळीचे लक्ष द्यावं अशी मागणी होतीये। पिंपरी चिंचवडमध्ये उपचाराच्या दरम्यान वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे मुलाने डॉक्टरला मारहाण केली आहे। ही घटना वायसीएम हॉस्पिटलमध्ये घडली आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला गेला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये पूर्व वैमनस्यामधून नातेवाईक असलेल्या 2 गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे। या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्ह्यांची नोंद झाली आहे। दरम्यान अधिकचा तपास सध्या सुरू आहे। पिंपरी चिंचवडमध्ये एका कामगाराने बांधकाम साईटवरून 61,000 रुपयांचे लोखंडी साहित्याची परस्पर विक्री केली आहे। या प्रकरणी आरोपी कामगाराला अटक झाली आहे। कैलास देशमुख असं अटक करण्यात आलेल्या कामगाराचं नाव आहे। पिंपरी चिंचवडमध्ये गॅस चोरी करणाऱ्या 3 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। सागर वाघमारे, अजय जैन आणि मुकेश ट्रेडर्स अशी या गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत। बीडमधल्या केजमध्ये अल्पवयीन मुलीचं एका तरुणानं अपहरण केल्याची घटना घडली आहे। यावेळी पोलिसांनी तपासामध्ये दुर्लक्ष केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलंय।
पिंपरी चिंचवडच्या कुंडमळा धबधबा परिसरामध्ये बंधाऱ्यावरून चारचाकी नदीमध्ये कोसळल्याची घटना घडली आहे। वाहनातील दोन्ही प्रवासी सुदैवाने बचावले। दरम्यान क्रेनच्या सहाय्याने ही चारचाकी बाहेर काढली आहे। पिंपरी चिंचवडच्या चाकण तळेगाव मार्गावरती भरधाव बसच्या धडकेमध्ये एकाचा मृत्यू झालाय। या प्रकरणी बस चालकाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय। नागपूर चंद्रपूर महामार्गावरती चालत्या कारने अचानकपणे पेट घेतला। सुदैवाने जीवितहानी झालेली नाहीये।